देशासाठी भाऊ शहीद झाला याचा अभिमान आहे, पण असे भ्याड हल्ले करणाऱ्यांना जन्माची अद्दल घडली पाहिजे अशी प्रतिक्रिया शहीद जवान संजय राजपूत यांचे बंधू राजेश राजपूत यांनी साम टीव्हीला दिली। तसंच भ्याड हल्ले करणाऱ्या दहशतवादी संघटनांना पाठिंबा दर्शवणाऱ्या शक्तींचा बिमोड झाला पाहिजे अशी प्रतिक्रियाही या कुटुंबियांनी दिली आहे। दरम्यान महाराष्ट्राच्या दोन्ही शहीद वीरपुत्रांचं पार्थिव औरंगाबाद विमानतळावर दाखल झालंय। संजय राजपूत यांचं पार्थिव हेलिकॉप्टरनं मलकापूरला देण्यात येणार आहे, तर लोणारच्या चोरपांगरा येथील लष्करी वाहनातून नितीन राठोड यांचं पार्थिव नेण्यात येईल। या दोघांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। राजेश राजपूत यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी। दोन जवान शहीद झालेले बुलढाणा जिल्ह्यातील एक संजय राजपूत यांच्या आपण निवासस्थानी आहोत आणि त्यांचे बंधू आपल्यासोबत आहेत। त्यांना विचारू आपण की त्यांच्या काय भावना आहेत। संजय पुलवामाच्या हल्ल्यामध्ये शहीद झाला, देशासाठी लढण्याची त्याची कायम इच्छा होती आणि त्याच्यामध्ये त्याला वीरमरण आलं, शहीद झाला, अभिमानाची गोष्ट आहे। परंतु एक भ्याड हल्ल्यामध्ये त्याचा जीव गेला, 44 भावंड आमचे गेले, असा हे निश्चित कुठेतरी त्याचा विचार झाला पाहिजे। आणि अशा प्रकारचे हल्ले करणारे जे आहेत, जे संघटन आहेत किंवा जे त्याच्या मागच्या ज्या शक्ती आहेत त्यांचा रिमोट करण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे, जेणेकरून असं पुन्हा आपल्या जवानाच्या रक्ताशी सरकारने काय मागणी तुमची काय सरकारने अशा प्रकारचे हल्ले याच्यापुढे होऊ नये किंवा असं करण्याची त्या दहशतवादी संघटनाची हिंमतच झाली नाही पाहिजे। अशा पद्धतीने कारवाई करण्याची ठोस कारवाई, जर सर्जिकल स्ट्राईकची कारवाई झाली तशा प्रकारची आणखी कारवाई करून जे आतंकवादी संघटना आहे त्यांच्याविरुद्ध ठोस कारवाई केली तर त्या घटना थांबू शकते। आतंकवाद्यांनी जे केलेले हल्ले आहेत ते सातत्याने होत आहेत आणि ते थांबवण्याची यांनी मागणी केली आणि त्याच्यावरती विरोधामध्ये सर्जिकल स्ट्राईकसारखे आणखी काही ते एक महत्त्वाची पाऊल सरकारने उचलावे अशी यांची भूमिका आहे। संजय जाधव, साम टीव्ही, बुलढाणा। देशभरामध्ये खरं तर कालपासूनच शोकाकुल वातावरण आहे आणि या शोकाकुल वातावरणामध्ये शहीदांना मानवंदना दिली जाते। हे 49 शहीदांचं बलिदान व्यर्थ जाऊ नये अशीच समस्त भारतीयांची भावना आहे आणि याच भावनेतून या शहीदांना मानवंदना दिली जाते। संपूर्ण देशासाठी दुःखाचा हा क्षण, देशभरातून दुःख, आक्रोश आणि संताप गेले 2 दिवस पाहायला मिळतोय आणि याच भावनेने संपूर्ण देशभरामध्ये शहीद झालेल्या जवानांना मानवंदना दिली जाते। देशभरात बदलाची भावना ही आहेच, पण त्याचबरोबर त्या बदलाच्या भावनेला दुःखाची किनारही आहे।